नाशिकच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांकडून प्रतिक्रिया आली आहे. लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. पण तर गद्दारांनी या भाषा करण्याची गरज नाही आहे. ज्यांनी गद्दारी केलेली आहे, पक्ष फोडलेला आहे आणि जे दिल्लीच्या हातचे बाहुले बनलेले पातशहाच्या हातचे, यांनी मला असं वाटतं शिवसेनेविषयी, उद्धवजींच्या विषयी किंवा वाघाविषयी बोलण्याची गरज नाही. जो वाघ जे स्वतःला म्हणत होते हे एका पिंजऱ्यातले पक्षी टाईप झालेले, पिंजऱ्यातले प्राणी टाईप झालेले. अमित शहा म्हटलं तर नाचणार, नरेंद्र मोदी म्हटलं तर नाचणार, हे पिंजऱ्यातले प्राणी झाले. यांनी मला असं वाटतं शिवसेनेला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना कोणतेही सूचना उपदेश करण्याची आवश्यकता नाही. रश्मी ठाकरे भविष्यात राजकारणात उतरतील असं काही संकेत आहे? काल त्यांच्या सभेत मंचावर असणं काय बाब आहे. आई भवानीची पूजा सपत्नीक उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली म्हणून त्या आल्या. सुनावणी सुरू आहे एकंदरीत राष्ट्रवादीची. जो तुम्हाला न्याय मिळाला तोच त्यांना न्याय मिळेल असं समजलं जातं. एकंदरीत काय प्रतिक्रिया आहे? इथली न्याय व्यवस्था सुद्धा सत्ताधाऱ्या पक्षाची बटिंग झालेली आहे. इथलं ट्रिब्युनल असताना सुद्धा काय निर्णय दिलेले आहे. मला असं वाटतं जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ज्यांनी न्यायाधीशाची भूमिका मांडली त्यांना येऊन खुलासे करावे लागतात. याच्यातच मला वाटतं अन्याय केल्याचं स्पष्ट होत असतं.